ची गोष्ट झालेली आहे। आपण लढतो, आपण लढणार। मी मध्ये एका त्या 2-4 सभांमध्ये मी म्हटलं कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काय गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना? 50 खोके ना। मग मी जातो ना त्यांच्याबरोबर, किती मिळतील मला? पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार, यांचं नाव नाही घेता येणार मला। मी नालायक म्हणून या पिढीमध्ये, या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही। ज्या घराण्याने मुंबईसाठी माझे प्रबोधनकार, माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मधले माझे आजोबा होते, पहिल्या 5तले शिलेदार, शेलार मामा म्हणायचे त्यांना। संयुक्त महाराष्ट्र समिती त्यांनी एकत्र केली होती। मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्या देखत तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार। मुठभर असतील तरी मुठभर, पण त्या मुठभराने त्यांच्या छाताडोती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही। तडजोड तिकडे होऊ शकत नाही, तडजोड अजिबात होऊ शकत नाही। आज सुद्धा हळुवारपणाने आपल्यावरती जे एक सांस्कृतिक आक्रमण होतंय, आम्ही अस्सल मराठी बोलणारे कडवट कट्टर देशभक्त हिंदू आहोत हे वारंवार आम्ही सांगतो आहोत। 92-93 साली मुंबईमध्ये जो काय दंगा झाला, कुठून आला होता हिंदू, कोण होता? आज सुद्धा तुमच्यामधल्या अनेकांवरती तेव्हा सगळ्याच्या काही केसेस होत्या त्या आज सुद्धा आहेत। श्रीकृष्ण अहवालाचा जो काय आयोगाचा जो अहवाल आला, तो अहवाल आपण म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, केराच्या टोपलीत टाकला होता। वाजपेयींनी सांगितलं नाही, कचरे में नहीं डालना, उसको वापस निकालो। भाजपचं काय जाते? एकही सुद्धा भाजपला मला नाही वाटत त्या अहवालाच्या मध्ये दोषी किंवा त्याच्यावरती केस झाले असेल, एक पण नाही। कपडे बचवणारे तुम्ही, गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, अशी भाजपची अवलाद। म्हणजे प्रत्येक वेळेला लढा म्हटला की शिवसैनिक, कोणती आपत्ती आली का पहिला शिवसैनिक धावून जातो आणि नंतर मग एक फोटो काढायला चमकाले हे येतात। जे नेमकं मला बोट ठेवायचं ते इकडेच ठेवायचंय की आम्ही हिंदू आहोतच। जे मगाशी राज बोलला ही गोष्ट खरी आहे की या देशामध्ये आपण हिंदू बहुसंख्य आहोत, पण आपले देव वेगळे, आपली भाषा वेगळी, आपल्या संस्कृती वेगळी, आपले संस्कार वेगळे। आणि सरान करा, आपण बहुसंख्य असलो तरी विखुरलेले असतो, म्हणून असुरक्षित असतो। मग त्यावेळेला गर्व से कवम हिंदू है म्हणून संपूर्ण देशातल्या हिंदूंना एकवटणारा हा एकमेव हिंदू हृदय सम्राट, हे केलं ना त्यांनी। पण आता त्याच हिंदुत्वाच्या आडून आमचं हिंदुत्व वेगळं आहे। हे आमचं हिंदुत्व शेंडी जानवाचं हिंदुत्व नाहीये। जो कोणी या देशाला आपली मातृभूमी मानतो, जो कोणी या देशासाठी मरायला तयार आहे, तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व सांगतं, हे आमचं हिंदुत्व सांगतं। पण आज हळुवारपणाने जो काही एक आक्रमण, पहिली हिंदीची सक्ती, त्याच्यानंतर आपण जे एक सुरुवात केली होती, मी मुख्यमंत्री असताना सगळेजण झाडून मंत्रालयातले सगळे पहिला फोन उचलल्यानंतर